अभंग अगदी सोपा आहे बघा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याची ओळख करून देतात, परमात्म्याचा परिचय करून देतात. आता मला सांगा, वारकरी संप्रदायामध्ये जेवढी म्हणून काही ग्रंथ संपदा आहे, हे देव मिळण्याकरता लिहिलेले आहेत का देव कळण्याकरता? तुकोबारायांचा गाथा असेल, रामदास स्वामींचा दासबोध असेल, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी असेल, जेवढी म्हणून काही ग्रंथ संपदा आहे, हे देव मिळण्याकरता लिहिलेले आहेत का देव कळण्याकरता? ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचून तुम्हाला जर देव मिळत असेल ना, तर ती तुमची चुकीची कल्पना आहे. ज्ञानेश्वरी आणि गाथा देव मिळण्याकरता नाही, तर देव कळण्याकरता लिहिले आहेत. 3 मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे. ओळख महत्त्वाची का भेट? कळणं महत्त्वाचं का मिळणं? आणि प्राप्ती महत्त्वाची का परिचय? पहिला मुद्दा मी आपल्यासमोर मांडलाय, ओळख महत्त्वाची का भेट? काय महत्त्वाचं आहे? ताई, तुमची आणि माझी भेट झाली, पण आपली ओळखच नसेल तर झालेली भेट काय कामाची? मग काय महत्त्वाचं आहे? ओळख महत्त्वाची आहे. मला सांगा, नामदेवरायांचा आणि परमात्म्याचा किती जवळचा संबंध आहे? नामदेवा हाती दूध प्याला, किती जवळचा संबंध आहे? कथा सर्वांना माहिती आहे, पण थोडक्यामध्ये सांगून जाईल. एक दिवस दामाशेट्टी गावी गेले आणि जात असताना नामदेवरायांना सांगितलं, नामदेवा, हा घ्या नैवेद्य आणि त्या भगवान परमात्म्याला दाखवून आणा. छोटेसे नामदेवराय पळत पळत गेले, परमात्म्याच्या समोर उभे राहिले आणि परमात्म्याला सांगतात, हे देवा, खाणारे नैवेद्य. हाताची तातडी दामा शिंपी गेला, नैवेद्य पाठाविला नाम्या संगे, नाम्या संगे. नामदेवराय पळत गेले, देवाला म्हणतात, ए देवा, खाणारे नैवेद्य. आपण असं म्हणतो का? सण आल्यावरती पुरणपोळी करतो, आम्रखंड आणतो, श्रीखंड आणतो, पण देवाला कधी म्हणतो का, ए देवा, खाणारे? फक्त दाखवायचं काम करायचं, तू खा नाही तर खाऊ, तुम्ही म्हणताय बरं का, मी काय बोलत नाही. छोटेसे असे नामदेव आहेत, देवाला सांगतात, ए देवा, खाणारे नैवेद्य. आई वाट बघती रे घरी, उठ जडकारी जे विलवकारी, माता माझी घरी वाट पाहे, वाट पाहे. ए देवा, खाणारे नैवेद्य. आई वाट बघती रे घरी, माझे वडील रोज तुला नैवेद्य घेऊन येतात, रोज तू ग्रहण करतो, मग आज मी आलोय, तू नैवेद्य खाणार नाहीस. ए देवा, खाणारे नैवेद्य. परमात्मा ऐकायला तयार नाही. नामदेवराय छोटे तरी परमात्म्याला काय म्हणतायत आता, ए देवा, तू जर नैवेद्य खाणार नसशील ना, तर तुझ्या चरणावरती मी डोकं आपटून घेईन. आपण असं म्हणेल का? अजिबात नाही. ते नामदेवराय आहेत, ते संत आहेत. काय सांगितलं? देवा, तू जर नैवेद्य खाणार नसशील ना, तर तुझ्या चरणावरती मी डोकं आपटून घेईल. पाषाणाची मूर्ती कापे थरथरा, जेवी भरा भारा नाम्या संगे, नाम्या संगे. पाषाणाच्या मूर्तीला सुद्धा पाजर फुटला महाराज. भगवान परमात्मा खाली आला आणि नैवेद्य ग्रहण केला. इतका जवळचा संबंध आहे बघा ना. नोहे हा सामान्य, महिमा संतांचा आणि नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, इतका जवळचा संबंध आहे. नवे नवे मायबाप या नात्यानं नामदेवरायांनी परमात्म्याकडे काहीतरी मागावं आणि परमात्म्याने नामदेवरायांना काहीतरी द्यावं, इतका संबंध, इतका जवळचा संबंध आहे. पण बघा ना, ज्या वेळेस संत सभा ठरली आणि संत सभेमध्ये गोरोबा काकांनी हातामध्ये थापटणं घेतलं, सगळ्या संतांच्या डोक्यामध्ये मारत 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 नामदेवरायांपाशी आले. नामदेवरायांच्या डोक्यामध्ये ते थापटणं घातलं, लगेच नामदेवराय ओरडले. त्याच वेळेस गोरोबा काकांनी ओळखलं, हे मडकं कसं आहे? कच्चं आहे. म्हणजे भगवान परमात्म्याच्या जवळ राहून सुद्धा भगवान परमात्म्याची ओळख करून घेता आली नाही. मग काय महत्त्वाचं आहे? ओळख महत्त्वाची का भेट? ओळख महत्त्वाची आहे, भेट महत्त्वाची नाही. दुसरा मुद्दा मी आपल्यासमोर मांडलाय, कळणं महत्त्वाचं का मिळणं? काय महत्त्वाचं आहे? ताई, तुम्हाला आणि आम्हाला एखादी वस्तू मिळाली, पण तिचा वापर कसा करायचा हेच जर आपल्याला कळालं नाही, तर मिळालेल्या वस्तूचा उपयोग. मग काय महत्त्वाचं आहे? कळणं महत्त्वाचं आहे. मला सांगा, तुम्हाला आम्हाला नरदेह मिळाला, परंतु कळाला? आणि जर कळाला असता तर माझ्या ज्ञानोबारायांना म्हणावंच लागलं नसतं. काय? पाहे पा शरीराची आगावा, जया लागी आले गा पांडवा, तो कार्यार तू आघावा सांडोलिया.
त्यांना म्हणावंच लागलं नसतं. तुम्हाला आम्हाला नरदेह मिळाला, परंतु कळाला तुम्ही आम्ही जन्माला आलो फुकट आणि चाललो. तुम्हीच सांगताय बरं का. अगदी छोटासा दृष्टांत देऊन जाईल. एकाने बाजारामध्ये घोडा चोरला, एका बाजारामध्ये चोरला आणि दुसऱ्या बाजारामध्ये विकण्याकरता नेला. दिवसभर त्या घोड्याला गिराईक नाही. बाजार सुटण्याची वेळ झाली आणि त्या घोड्याला गिराईक आलं. समोरच्याने विचारलं कितीला दिला घोडा. हा म्हणला 1,00,000 रुपये. समोरचा जरा हुशार होता. समोरचा म्हणला 1,50,000 देतो. हा म्हणला सकाळपासून लाखाला कुत्रं खाईना, हा तर 1,50,000 म्हणतोय. पण समोरचा जरा हुशार होता. समोरचा म्हणतो अगोदर मी घोडा चालवून बघणार, पळवून बघणार, चांगला असेल तरच घेणार, नाहीतर घेणार. हा म्हणतो चालवून बघ नाहीतर पळून बघ. तो काही चोरीचा आहे का. आता कसा असतो, चोरीचा असतो. याने तो घोडा सोडला, त्या मनुष्याच्या हातामध्ये दिला. तो जो गेला परत आला. घोडा आणला कसा, फुकट आणला, आणि दिला कसा, फुकट दिला. तसं तुम्ही आम्ही जन्माला आलो फुकट आणि चाललो. आता तुम्हीच सांगताय. शेजारीच एक बाबा बसलेले असतात. ते बाबा त्या मनुष्याला विचारतात काय मग विकला का घोडा. हा म्हणतो विकला ना. मग कितीला दिला. हा म्हणतो कशाला विचारता. अहो नाही 1,00,000 रुपये किंमत सांगितली होती, काहीतरी कमी जास्त झाला असेल ना. नाही अहो कशाला विचारता. अहो सांगा ना कितीला विकला. हा म्हणतो कशाला जखमेवर मीठ चोळता. अहो तरी पण कितीला दिला. हा म्हणतो कशाला जखमेवरच्या खपल्या काढता. अहो तरी पण कितीला दिला. आणला तेवढ्यालाच दिला. आणला फुकट आणि दिला फुकट. तसं तुम्ही आम्ही जन्माला आलो फुकट आणि चाललो. मग काय महत्त्वाचं आहे, कळणं महत्त्वाचं आहे, कळालं पाहिजे. पुढचा मुद्दा मी आपल्यासमोर मांडलाय, प्राप्ती महत्त्वाची का परिचय. काय महत्त्वाचं आहे, प्राप्ती परिचय. परिचय महत्त्वाचा आहे. मला सांगा, ज्ञानोबारायांना त्यांच्या जीवनामध्ये समाजाने त्रास दिला की नाही हो. किती त्रास दिला. पण आज त्याच माऊलीसाठी लाखो भाविक भक्त आळंदीला आणि पंढरपूरला जातात. किती त्रास दिला समाजाने. मग मला सांगा, ज्ञानोबारायांचा परिचय होता म्हणून की नव्हता म्हणून. होता की नव्हता. बरं हे जाऊ द्या, त्याच्या पुढे जाऊन बोलेल. तुकोबारायांना त्यांच्या जीवनामध्ये रामेश्वर भटाने त्रास दिला. मग त्यांचा परिचय होता म्हणून की नव्हता म्हणून. होता की नव्हता. अहो परिचय होता, पण यथार्थ रूपाने परिचय नव्हता. आणि ज्या वेळेस यथार्थ रूपाने परिचय झाला त्यावेळेस स्वतः रामेश्वर भट म्हणतायत काय, म्हणे रामेश्वर भट द्विजा आणि तुका विष्णू नाही तुझा. यथार्थ रूपानं परिचय ज्या वेळेस झाला ना त्यावेळेस सर्व काही कळालं. मग काय महत्त्वाचं आहे, परिचय महत्त्वाचा आहे. आणि अशा परिचय करून देण्याच्या 4-5 पद्धती शास्त्रानं सांगितलेल्या आहेत. कार्य अवच्छेदक, कारण अवच्छेदक, स्वरूप अवच्छेदक, अन्वय पद्धत आणि व्यतिरिकी पद्धत, अशा अनेक पद्धती शास्त्रानं सांगितलेल्या आहेत. तुम्हाला प्रमाणामध्ये बसून देईल. पहिली पद्धत आहे कार्य अवच्छेदक. ज्यानं हे जगत निर्माण केलं ना, या जगताला कार्य तो भगवान परमात्मा आहे. जयापासूनी सकळ महिमंडळ हे झाले, तो परमात्मा कार्य आहे. पुढे जाऊन सांगितलेलं आहे कारण अवच्छेदक. ज्याने हे जगत निर्माण केले ना, या जगताला कारण तो भगवान परमात्मा आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, ते आपुलिया. काय सांगितलंय, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. म्हणजे ज्यानं हे जगत निर्माण केलं ना, या जगताला कारण तो भगवान परमात्मा आहे. पुढे जाऊन सांगितलंय स्वरूप अवच्छेदक. परमात्मा कसा आहे हो, आपल्यासारखा आहे का. किती देखणा आहे हो तो परमात्मा. जे का निज देह योगियांचे, जे का निज देह योगियांचे, हो जे का निज धन डोलियांचे, हो जे का निज धन डोलियांचे, आनंद दवय नित्य निरामय, आनंदानुभय नित्य निरामय,
परमात्मा कसा आहे, आनंद अदभय नित्य निरामय जे का निज देह योगी यांचे, असा हा परमात्मा आहे. पुढे जाऊन सांगितलंय व्यतिरेकी पद्धत. आता व्यतिरेकी पद्धत म्हणजे काय? आता गावाकडे सरपंच असतो बघा. आता समजा तुम्ही या गावचे सरपंच आहात, आपलं हे गाव आहे आणि या गावचे तुम्ही सरपंच आहात समजा बरं का, आणि माफी मागून बोले. तुम्ही या गावचे सरपंच आहात आणि तुमचे मित्र मला दुसऱ्या गावामध्ये भेटले आणि तुम्ही समोर काहीतरी काम करताय, तुमचं काहीतरी काम चालू आहे. तुमच्या मित्रानं मला सांगावं, अहो ताई, समोर जो दिसतोय ना तो नग आमच्या गावचा सरपंच आहे. भाषा कशी आहे हो, मनाला खटकणारी आहे का? माफी मागून बोलेल बरं का, समजा असं सांगितले. भाषा कशी आहे? मनाला खटकणारी भाषा आहे आणि मनाला खटकणाऱ्या भाषेला व्यतिरेकी पद्धत म्हणतात. आणि याच व्यतिरेकी पद्धतीचा परिचय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. ओ आल्या गेल्या झडपी वाटे, वा वा. आल्या गेल्या झडपी वाटे, बहुखेचा विचारान, बहुखेचा विचारान. आल्या गेल्या झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहुखेचा विचारान, बहुखेचा विचारान. ओ पंढरीचे भूत मोठे, गेला गेला झडपी वाटे, आला गेला झडपी वाटे, आला गेला झडपी वाटे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, आला गेला झडपी वाटे, आला गेला झडपी वाटे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे काय? पंढरीचे भूत मोठे आणि आल्या गेल्या झडपी वाटे. काय सांगितलंय? पंढरपूरला काय आहे? भूत आहे. आता इथं जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याला भूत म्हणताय. आता आपल्या भाषेमध्ये बोलेल बरं का. समजा एखाद्याच्या तोंडाला जर काळं लागलं, समजा आपला बुक्का लागला, तर आपण काय म्हणतो? काय भूतासारखा दिसतोस रे, असंच म्हणतो ना. हा, इथं तर परमात्म्याला भूत म्हटलंय. आता भूत हा शब्द नेमका कोणत्या अर्थानं घ्यायचा? वारकरी संप्रदायामध्ये जेवढी म्हणून काही ग्रंथ संपदा आहे, प्रत्येक ग्रंथामध्ये भूत हा शब्द आलेला आहे. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी असेल त्याच्यामध्ये पसायदान आहे बघा. पसायदानामध्ये सुद्धा भूत हा शब्द आलेला आहे. कुठं आलाय? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे. पसायदानामध्ये सुद्धा भूत हा शब्द आलेला आहे. पुढे जाऊन सांगितलंय, माझे ज्ञानोबराय सांगतात, अहंकार आहे ना, अहंकार, त्याला सुद्धा भूत म्हटलेलं आहे. आता कसं असतं, एखाद्याला जर थोडंफार जर यायला लागलं की त्याला काय निर्माण होतो? अहंकार निर्माण होतो. मग तो काय म्हणतो? माझ्यासारखा मृदुंगाचार्य तुम्हाला नाही म्हणत बरं का. काय काय जण म्हणतात आमच्यासारखे गायनाचार्य, तुम्हाला पण नाही म्हणत. आता काय काय जण म्हणतात आमच्यासारखा कीर्तनकार,
मी पण नाही म्हणत. सांगण्याचा भाग इतकाच की थोडंफार जर यायला लागलं की त्याला काय निर्माण होतो? अहंकार निर्माण होतो. पण या अहंकाराला सुद्धा भूत म्हटले. का बहुता एका अवांतरो अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. अहंकार म्हणजे सुद्धा भूत आहे. आता तुमच्याकरता आणखीन सोपं सांगितले. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जिथं जिथं तुम्हाला भूत भेटतील त्यांना काय माना? भगवंत माना. आता तुम्ही म्हणताल ताई जिथं जिथं भूत भेटतील त्यांना भगवंत माना. ही गोष्ट खरी आहे. पण आता भूत म्हणायचं कोणाला? कारण माणसंच भूतासारखी करायला लागलीत. ह्याच्याकरता आणखीन एक सोपी ओवी माझ्या ज्ञानोबरायांनी दिलेली आहे. कोणती? तेने भूते भांबावली जी संसाराच्या आडवे माझी पडली महादुःखाच्या घेतली दांडेवली. काय सांगितले? जे जे जीव म्हणून जन्माला आले ते कोण? भूत. जे जे संसार चक्रामध्ये अडकले ते कोण? भूत. बोलत चला. काय काय सांगितलंय? जे जे जीव म्हणून जन्माला आले ते कोण? भूत. जे जे संसार चक्रामध्ये अडकले ते कोण? मग कीर्तनाला आलेली टाळकरी, गायनाचार्य आणि कीर्तनकार मी पण तुमच्यातलीच आहे ना. काय सांगितलंय? जे जे जीव म्हणून जन्माला आले ते भूत आहे. भाषा माझी नाही बरं का, भाषा माझ्या ज्ञानोबरायांची. आता भूत हा शब्द नेमका कोणत्या अर्थानं घ्यायचा? संस्कृतमध्ये एक शब्द आहे सेंधव. सेंधव शब्दाचे दोन अर्थ होतात. कोणते? एक म्हणजे मीठ आणि दुसरा म्हणजे घोडा. एकच शब्द आहे पण त्याचे दोन अर्थ होतात. आता कसं असतं, ज्या ठिकाणी जो विषय चालू आहे त्या विषयानुसार त्याची लक्षणा करावी लागते. तुमच्याकरता सोपं सांगते. एखादा राजा जर शिकारीला निघाला आणि त्याने आपल्या नोकराला सांगितलं जरा सेंधव आण सेंधव, तिथं मीठ घेऊन गेलं तर चालेल का? नाही. तिथं काय नेलं पाहिजे? घोडा नेला पाहिजे. आणि तोच राजा जर जेवायला बसला आणि त्याने सांगितलं जरा सेंधव आण सेंधव, तिथं घोडा घेऊन गेलं तर चालेल का? नाही. तिथं काय नेलं पाहिजे? मीठ नेलं पाहिजे. म्हणजेच ज्या ठिकाणी जो विषय चालू आहे त्या विषयानुसार त्याची लक्षणा करावी लागते. आता बघा ना, एक शब्द असतो पण त्याचे अनेक अर्थ होत असतात. अगदी सोपं सांगेल. पंचदशी नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये एक सुभाषित आलेला आहे, कटोस्त मार्कः. याचा अर्थ आहे सूर्य अस्ताला चालला. शब्द एकच आहे पण त्याचे अर्थ किती होतात बघा. आपण शेतकरी माणसं शेतामध्ये काम करत असतो आणि काम करण्याकरता एखादा नोकर आपण आपल्या शेतामध्ये ठेवतो की नाही? त्या नोकराने दिवसभर शेतामध्ये काम केलं. आता सूर्य मावळायला लागलेला आहे. मालकानं सांगावं चला सूर्य अस्ताला चालला. त्या नोकरांना अर्थ काय घ्यायचा? तुमची सुट्टी झाली. शब्द एकच आहे पण अर्थ किती होतात बघा. गावामध्ये एखादा दुकानदार आहे आणि दुकानदाराला म्हणजे त्या मालकानं आपल्या नोकराला सांगावं चला सूर्य अस्ताला चालला. नोकराने अर्थ काय घ्यायचा? गल्ल्याला उदबत्ती ओळायची वेळ झाली. शब्द एकच आहे. आता एखाद्या सासूबाईनं सूनबाईला सांगावं. सासू आणि सून दोन दोनच शब्द आहे पण गंमत फार मोठी. सासू शब्दाचा अर्थ काय? सा म्हणजे सारख्या आणि सू म्हणजे सूचना. सारख्या सूचना देते ती कोण? हा. आणि सून शब्दाचा अर्थ काय? सू म्हणजे सूचना आणि न म्हणजे नको. शब्द दोन दोनच आहे पण गंमत फार मोठी आहे. एखाद्या सासूबाईनं सुनबाईला सांगावं सुनबाई सूर्य अस्ताला चालला. सुनबाईनं अर्थ काय घ्यायचा? गावात फिरणं बंद करा, स्वयंपाकाची वेळ झाली. शब्द एकच आहे. आता मला सांगा, एखाद्या सुनबाईनं सासूबाईला सांगावं, कारण सुनबाईचा आवाज कसा आहे घरामध्ये? मोठा आहे की नाही? एखाद्या सुनबाईनं सासूबाईला सांगावं सासूबाई सूर्य अस्ताला चालला. मग सासूबाईने अर्थ काय घ्यायचा? गावात फिरणं बंद करा, स्वयंपाकाची वेळ झाली, मुलाला घ्या. कारण आजकालच्या सुनांना मुलाला घेतल्याशिवाय स्वयंपाक करता येत नाही. मला सांगायचंय काय तुम्हाला? शब्द एकच आहे पण अर्थ किती होतात बघा. अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि सप्ताहामध्ये सांगावं चला वारकरी मंडळी टाळकरी मंडळी चला लवकर या. या मंडळींना अर्थ काय घ्यायचा? हरिपाठाची वेळ झाली. एखादा मोठा आश्रम आहे, आश्रमामध्ये गुरुजींना सांगावं चला मुलांनो सूर्य अस्ताला चालला. मुलांनी अर्थ काय घ्यायचा? प्रार्थनेची वेळ झाली. शब्द एकच आहे पण त्याचे अर्थ किती होतात बघा. म्हणजे ज्या ठिकाणी जो विषय चालू आहे त्या विषयानुसार त्याची लक्षणा करावी लागते. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय परमात्म्याला काय म्हणतायत? भूत म्हणतायत. म्हणजे परमात्म्यामध्ये काहीतरी साम्य दिसलं
असेल. कसं असतं, आपण संस्कृत व्याकरणामध्ये शिकतो बघा, उपमेयामध्ये आणि उपमानामध्ये काहीतरी सारखेपणा असल्याशिवाय उपमा देता येत. मी आता सांगितलं, आमचे हे दादा त्या दादांसारखा उत्तम असा मृदुंग वाजवतात. हे दोन्हीही गुणानं सारखे आहेत. आता मी सांगितलं, आमच्या त्या आजींसारख्या दिसतात. या दोन्हीही आजी रूपानं सारख्या आहेत. म्हणजे उपमेयामध्ये आणि उपमानामध्ये काहीतरी सारखेपणा असल्याशिवाय उपमा देता येत. लयच अवघड झालं का? तुमच्याकरता जरा सोपं करून सांगते. मला सांगा, एखाद्या मुलीचं लग्न झालं, लक्ष देऊन ऐका बरं का, तुमच्या आवडीचा विषय. हा, एखाद्या मुलीचं लग्न झालं तर ती मुलगी नांदण्याकरता माहेरी जाते. मला वाटलं माहेरी जाते की काय. लक्ष आहे बरं का तुमचं. हा, एखाद्या मुलीचं लग्न झालं तर ती मुलगी नांदण्याकरता कुठे जाते? सासरी जाते. आणि सासरी गेल्याच्या नंतर 4-5 दिवस तिथं राहते. परत कुठं येते? माझ्या घरी. हां, माहेरी येते बरं का. माहेरी आल्याच्या नंतर तिच्या 4-5 मैत्रिणी तिला भेटायला येतात. आता ते एका प्रकारच्या असतात का? काही काही आघाव असतात, काही शांत असतात, काही बडबडे असतात आणि काही मुक्याही असतात बरं का. अनेक प्रकारच्या मैत्रिणी तिला भेटायला येतात. आणि आल्याच्या नंतर पहिली मैत्रीण समोर येते आणि म्हणते, काय ग, तुझे मालक कसे आहेत? आता महत्वाचा माणूस विचारला पाहिजे ना, सगळं आयुष्य त्याच्याबरोबर काढायचं असतं. काय विचारते? तुझे मालक कसे आहेत? 4 दिवस नांदून आलेली मुलगी जरा गालामध्ये हसते आणि म्हणते, माझे मालक चांगले आहेत. तुझी सासू? माझी सासू सुद्धा चांगली आहे. सासरे? माझे सासरे सुद्धा चांगले आहेत. तुझी जाऊ? माझी जाऊ सुद्धा चांगली आहे. तुझे दीर सुद्धा चांगले आहेत. माझं सगळं चांगलं आहे. पण आता मी म्हटलं ना, एखादी आगाव असते, आगाव. ती समोर ती म्हणती, काय ग, तुला एखादी ननंद आहे का? ननंद? आता ननंद शब्दाचा अर्थ काय? जी घरामध्ये आहे तोपर्यंत नाही आनंद, तिचं नाव ननंद. तुम्ही सांगताय बरं का. हा, आता काय काय नंदा असतील तशा, पण काय काय चांगले असतात. तो काय त्या ननंद भाऊजाईचं प्रेम असतं, अगदी बहिणीसारखं. ती मुलगी विचारते, काय ग, तुला एखादी ननंद आहे का? ननंद? 4 दिवस नांदून आलेली मुलगी सांगते, हो आहे ना. मग ती कशी आहे ग? 4 दिवस नांदून आलेली मुलगी सांगते, ती लवंगी मिरची. आता मला सांगा, खरंच ती लवंगी मिरची असेल का हो? पण लवंगी मिरचीमध्ये तिखटपणा नावाचा गुण आहे. तो गुण तिच्या नंदेमध्ये आहे. म्हणून तिने तिच्या नंदेला उपमा दिली. कशाची? लवंग्या मिरचीची. तसं या अभंगामध्ये पांडुरंग परमात्म्याला उपमा दिली भूताची. काहीतरी सारखेपणा दिसलेला आहे म्हणून परमात्म्याला भूत म्हटले. मग काहीतरी साम्य आपल्याला बघायला पाहिजे ना. तुम्हाला मी थोडेसे साम्य सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका. पहिलं साम्य, भूत कुणीही पाहिलेलं, कुणी पाहिलंय का इकडं? गोंधळे नगर बघितलंय का इकडं मागे? पुरुष मंडळ तुम्ही कुणीच नाही. भूत कुणीही पाहिलेलं नाही, पण नाही म्हणण्याचं डेअरिंग होत नाही. हा, तसं पांडुरंग परमात्मा सुद्धा आहे, पण काय काय नाही म्हणल्याशिवाय राहत नाही. आहे ना तो परमात्मा. कुठं आहे? देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. हृदय मंदिरी शोधून पाहे. हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. हृदय मंदिरी शोधून पाहे. हृदय मंदिरी शोधून पाहे. कुठे देव? आपल्या जवळ आहे. पहिलं साम्य झालं. दुसरं साम्य तुम्हाला सांगते. आता भूत कसं आहे? मी मगाशीच सांगितलं, एखाद्याच्या तोंडाला जर काळं लागलं, समजा आपला बुक्का लागला, तर आपण काय म्हणतो? काय भूतासारखा दिसतोस रे? म्हणजे आपला असा एक समज आहे, भूत कसं आहे? काळं आहे. मग मला सांगा, व्यवहारातलं भूत जर काळं आहे, तर माझा पंढरपूरचा बाबा कसा आहे? ठाई चाची काळा, अनादि बहु काळा, म्हणून वेदा चाळा लाविला जेने. तो कसा आहे? तो सुद्धा काळा आहे. किती साम्य झाले? 2 साम्य झाले. तिसरं साम्य तुम्हाला सांगते. बघा, जन्माला आल्याच्या नंतर आपण पत्रिका काढायला जातो. कोणाकडे? ब्राह्मण काकांकडे पत्रिका काढायला जातो. आणि त्या पत्रिकेमध्ये आपले गण दिलेले असतात. कोणते कोणते? हां,
मनुष्यगण, राक्षसगण आणि देवगण हे गण दिलेले असतात. आता लक्ष देऊन ऐका बरं का, ज्यांचा राक्षसगण असेल ना त्याने रात्रीचं कुठंच फिरायचं नाही, त्याला भूत दिसतात. आता माझा सुद्धा राक्षसगणच आहे, पण अजून सुद्धा मला भूत दिसलेलं नाही. आता मला सांगा, व्यवहारातलं भूत जर राक्षसगणवाल्यांना दिसतं तर माझं पंढरपूरचं भूत दिसत नाही का हो? दिसतं ना. अहो माझं पंढरपूरचं भूत दिसतं, पण माझं पंढरपूरचं भूत हे खऱ्या वारकऱ्याला दिसतं. आळंदीला पंढरपूरला लाखो भाविक भक्त जातात, पण सगळ्यांनाच निर्गुण निराकार परमात्म्याची प्राप्ती होत नाही, पण क्वचित एखाद्या खऱ्या वारकऱ्याला झाल्याशिवाय राहत नाही. मिलिटरीमध्ये, आर्मीमध्ये सगळे भरती होतात, पण सगळ्यांनाच वीर मरण येत नाही, पण क्वचित एखाद्याला आल्याशिवाय राहत नाही. किती साम्य झाले? 3 साम्य झाले. 4थं साम्य तुम्हाला सांगते. आता भूत दिसतात बरं का, पण भूत वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतात. आता व्यवहारातलं भूत कधी ते गाढवच होते, कधी ते हडळच होते, कधी ते कुत्रा होते, म्हणजे हे व्यवहारातलं भूत आहे. आणि मग पंढरपूरचं भूत कधी तो वामनच होतो, कधी तो वराहच होतो, कधी तो कासवच होतो. व्यवहारातलं भूत जसं वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतं, तसं माझं पंढरपूरचं भूत सुद्धा वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतं. 5वं साम्य तुम्हाला सांगते. ज्याला भूत प्रसन्न होतं ना त्याची सगळी कामं करतं. आता व्यवहारातलं भूत जर सगळं करत असेल तर माझ्या पंढरपूरच्या बाबानं केली नाहीत का? केली ना, सगळ्यांची कामं केली. कोणाकोणाची केली? त्याला सेपरेट अभंग आहे काकड्यामध्ये. कोणता? उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. सांगत बसले तर इथंच 11 वाजून जातील, म्हणून थोडक्यामध्ये सांगते, तुम्ही तुमचं बघून घ्या. म्हणजे व्यवहारातलं भूत जशी कामं करतं तसं पंढरपूरच्या भूतानं सुद्धा सगळ्या भक्तांची कामं केलेली आहेत. किती साम्य झाले? 5 साम्य झाली. आता भूत निघतात बरं का, त्यांचे वार ठरलेले असतात. कोणते? अमावस्या आणि पौर्णिमा. आषाढी कार्तिकी विसरू नका माझं, सांगत से गुज पांडुरंग. आषाढी कार्तिकी विसरू नका माझं. बघा, व्यवहारातल्या भूताचे जसे 2 वार आहेत, अमावस्या आणि पौर्णिमा, तसं माझ्या पंढरपूरच्या भूताचे सुद्धा 2 वार आहेत. कोणते? आषाढी आणि कार्तिकी. किती साम्य झाले? 6 साम्य झाले. 7वं साम्य तुम्हाला सांगते. आता भूत निघतात बरं का, पण भूत वेगवेगळ्या प्रकारची असतात. काही लहान असतात, काही त्याच्यापेक्षा मोठी असतात, आणि काही त्याच्यापेक्षा मोठी असतात. आता लहान भूताला काय लागतो? ते 5 धान्य किंवा 7 धान्य एकत्र करतात आणि त्याचं काय बनवतात? तुम्हाला चांगलंच माहिती आहे बरं का. आता काही भागात रोट म्हणतात, काही भागात रोडगा म्हणतात, काही भागात पानगा म्हणतात. आपल्या भागात रोट म्हणतात. तो रोडगा पानगा त्या लहान भूताला वाहिल्यानंतर ते कसं होतं? शांत होतं. सत्वर पाव ग मला भवानी आहे, रोडगा वाहिल तुला. सत्वर पाव ग भवानी रोडगा वाहिल मला. सत्वर पाव ग मला भवानी आहे, रोडगा वाहिल तुला. सत्वर पाव ग भवानी रोडगा वाहिल तुला. रोडगा वाहिल तुला भवानी आहे, रोडगा वाहिल तुला. रोडगा वाहिल तुला भवानी रोडगा वाहिल तुला. रोडगा वाहिल तुला भवानी आहे, रोडगा वाहिल तुला. वाहिल तुला भवानी रोडगा वाहिल तुला. सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाहिल तुला. सत्वर पाव ग मला भवानी आहे, रोडगा वाहिल तुला. सत्वर पाव ग आई भवानी रोडगा वाहिल तुला. सत्वर पाव ग आई भवानी रोडगा वाहिल तुला. नंदचं कार्ट किरकिर करत, असंच म्हणता ना. नंदचं कार्ट किरकिर करत, खरूज होऊ दे त्याला. हे सत्वर पाव ग मला भवानी आहे, रोडगा वाहिल तुला. सत्वर पाव ग मला भवानी आहे, रोडगा वाहिल तुला. सत्वर पाव ग आई भवानी रोडगा वाहिल तुला. सत्वर पाव ग आई भवानी रोडगा वाहिल तुला. जाऊ माझी फडफड बोलते का? जाऊ माझी फडफड बोलते, बोडकी करगतीला. हे सत्वर पाव ग मला भवानी आहे, रोडगा वाहिल तुला. सत्वर पाव ग मला भवानी आहे, रोडगा वाहिल तुला. सत्वर पाव ग आई भवानी रोडगा वाहिल तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिल तुला. एका जनार्दनी सगळीच जाऊ दे,
एका जनार्दनी सगळीच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. हे सत्वर पाव ग मला भवानी आहे रोडगा वाहील तुला. सत्वर पाव ग मला भवानी आहे रोडगा वाहील तुला. सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाहील तुला. सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाहील तुला. हे रोडगा वाहील तुला भवानी आहे रोडगा वाहील तुला. रोडगा वाहील तुला भवानी रोडगा वाहील तुला. रोडगा वाहील तुला भवानी आहे रोडगा वाहील तुला. रोडगा वाहील तुला भवानी रोडगा वाहील तुला. सत्वर पाव ग मला भवानी आहे रोडगा वाहील तुला. सत्वर पाव ग मला भवानी आहे रोडगा वाहील तुला. सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाहील तुला. सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाहील तुला. रोडगा वाहील तुला. म्हणजेच काय सांगितले, लहान भूत असतं ना त्याला रोडगा पानगा वाहिल्यानंतर ते कसं होतं, शांत होतं. आता त्याच्यापेक्षा जरा मोठं भूत असेल तर त्याला शेजारच्याच वाटुळं कर तुला 2 पायाचं देतो. म्हणजे काय सांगितलंय, त्याच्यापेक्षा मोठं भूत असेल तर त्याला किती पायाचं लागतं, 2 पायाचं लागतं. आता त्याच्यापेक्षा मोठं भूत असेल तर त्याला किती पायाचं लागतं, 4 पायाचं लागतं. लहान भूताला रोडगा पानगा वाहिल्यानंतर शांत होतं. त्याच्यापेक्षा मोठ्या भूताला 2 पायाचं लागतं. त्याच्यापेक्षा मोठ्या भूताला 4 पायाचं लागतं. मग व्यवहारातलं भूत जर एवढं मोठं आहे, मग माझा पंढरपूरचा बाबा काही छोटा आहे का? भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे. 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 जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे. भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे. भूत जबर मोठे. भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे. भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे. भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे. बघा, व्यवहारातलं भूत जसं मोठं आहे ना, तसं माझं पंढरपूरचं भूत सुद्धा कसं आहे, ते सुद्धा मोठं आहे. किती साम्य झाले, 7 साम्य झाले. 8वं आणि शेवटचं साम्य सांगणार आहे आणि पुढे जाणार आहे. मला सांगा, एखाद्याला भूताने झपाटलं, आता काय म्हणतात इकडं, काही भागात झपाटलं म्हणतात, काही भागात लागलं म्हणतात, काही भागात झडापलं म्हणतात. इकडं झपाटलं किंवा लागलं म्हणतात. एखाद्याला भूताने झपाटलं तर त्याला आपण कुठे घेऊन जातो, देवऋषीकडे. आता काही लोक देवऋषी म्हणतात, काही भागात भक्त्या म्हणतात, काही भागात सोंग्या म्हणतात, काही भागात देवबाप्पा म्हणतात, आपल्या भागात देवऋषी. आपण देवऋषीकडे घेऊन जातो आणि देवऋषीकडे गेल्याच्या नंतर ते लिंब नारळ काय प्रकार असतो तो प्रकार होतो, बरोबर की नाही, चांगलंच माहिती आहे बरं का तुम्हाला. हां, आणि ते झाल्याच्या नंतर तो देवऋषी असा समोर येतो, पिठाचं म्हणा किंवा फकीचं म्हणा, एक गोल रिंगण आखतो, रिंगण, आणि त्या रिंगणामध्ये नेऊन उभा करतो. कोणाला, मला, ज्याला भूताने झपाटले त्याला त्या रिंगणामध्ये नेहून उभा करतो. देवऋषी समोर येतो, हाताच्या बाह्या अशा मागे सरतो आणि हातामध्ये वेताची काठी घेतो. आता वेताची काठी म्हणजे काय, सुटला माझा पदर बाई मी नव्हती भानात, अन काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात. काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात. सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात. सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात. काळूबाईचं वार माझा भरला अंगात. काळूबाईचं वार माझा भरला अंगात. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागुनी. त्रिविध तापाची करावया जाडणी, ओ त्रिविध तापाची करावया जाडणी. गायचा जोगवा जोगवा मागेन, गायचा जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा जोगवा मागेल. आईचा जोगवा जोगवा मागेल. माझ्या अंबाचा अलंकार माम निशनेगार, माझ्या देवीचा अलंकार माम निशनेगार. माझी अंबा हो काय काय लेली, ओ माझी देवी हो काय काय लेली. माझी अंबा हो काय काय लेली, ओ माझी देवी हो काय काय लेली. जोडविलेली नक्षदार बोलवा पुण्याचा सोनार. माझ्या अंबाचा अलंकार वाम निशनेगार, माझ्या देवीचा अलंकार वाम निशनेगार. पहिली आरती मानाचे गा माझे माय, आरती मानाची. बोला भगताच्या
घरी ग माझे माय सेवकाची घरी पहिली आरती मानाची ग माझे माय आरती मानाची आरती मानाची आरती मानाची आई राजा सदानंदीचा बोल भवानी माता की जय. आलं का काय कोणाच्या अंगात? आता काही जणांच्या खरंच अंगात येत असेल बरं का, तो त्यांच्या श्रद्धेचा भाग असेल, मला माहीत नाही. पण काही जण नुसती नाटकं करतात. आता मला सांगा, ज्याच्या अंगात आले त्याला बरं कळतं रस्त्याच्या कडेने उड्या मारू नयेत, पाय भरल मधी उड्या माराव्यात, त्याला बरं सगळं कळतं. एका बाईच्या असंच अंगामध्ये आलं होतं बरं का. इतक्या उड्या मारत होती, इतक्या उड्या मारत होती महाराज, उड्या मारता मारता पायातलं जोडवं असं खाली पडलं. ही मनातल्या मनात म्हणती, आत्ताच धोंड्याचा महिना येऊन गेला, काय करायचं, नवीनच जोडवी घेतल्यात, सांगितलं नाही तर 5,000ला टोला बसतोय, आता काय करायचं. शेजारीच नवरा बसलेला असतो. ही आयडिया काय करते, नवऱ्याला कशी करते, खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय बघा. नवरा पण तसलाच चमत्कारिक, तिला म्हणतोय उचलून घेतलंय चला, उचलून घेतलंय चला, उचलून घेतलंय. आता काही जणांच्या खरंच अंगात येत असेल, तो त्यांच्या श्रद्धेचा भाग असेल, मला माहीत नाही. पण काही जण नुसती नाटकं करतात. मला सांगायचंय काय तुम्हाला, वेताची काठी. वेताची काठी म्हणजे काय, अंगात आल्याच्या नंतर देवाला मारण्याकरता जी काठी असते तिचं नाव काय, वेताची काठी. ती देवऋषी तो वेताची काठी अशी खांद्यावरती घेतो आणि गोल गोल फिरायला सुरुवात करतो. त्या रिंगणाभोवती गोल गोल फिरतो. आहा 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 4-5 राऊंड मारतो आणि त्याच्या समोर येतून त्याला 2-4 तडाखे लावतो. कोणाला, मला, ज्याला भूताने झपटले त्याला. त्याला 2-4 तडाखे लावतो आणि म्हणतो, बोल तू कोण आहेस, झाडाला कसं कर, मोकळं कर, असंच म्हणतात ना. पण ते काय म्हणतं, मी नाही सांगणार, मी नाही सांगणार. परत तो देवऋषी ती वेताची काठी घेतो आणि त्या रिंगणाभोवती फिरायला सुरुवात करतो. आहा 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 4-5 राऊंड मारतो, परत त्याला 2-4 तडाखे देतो आणि काय म्हणतो, बोल तू कोण आहेस, झाडाला कसं कर, मोकळं कर. आता ते कुलकर्णी असेल ना, कुलकर्णी, तर ते काय म्हणतं, मी मोहम्मद भाई आहे. म्हणजे कुलकर्ण्याच्या देहावरती मोहम्मद भाई नावाचं काय बसलंय, भूत बसलेलं आहे. म्हणून त्याने काय सांगितलं, मी मोहम्मद भाई आहे. आता हे व्यवहारातलं सोडून द्या, आपलं इकडं बघा. ज्यावेळेस तुकाराम महाराजांना पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याने झपाटलेलं नव्हतं, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, का हो तुकोबाराय, तुमचं नाव काय. त्यावेळेस तुकाराम महाराज सांगायचे, माझं नाव तुकाराम बोलोबा आंबिले मोरे. पण ज्या वेळेस त्या तुकाराम महाराजांना त्या पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याने झपाटलं, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, का हो तुकोबाराय, तुमचं नाव काय. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सांगितलं, मी वासुदेव तत्वता. कळ येईल विचारिता, मी त्याचा वासुदेव आहे. आपण कितीतरी वेळा पंढरपूरला जातो, कितीतरी वेळा येतो, तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपल्याला झपाटतो का, नाही झपाटत. कारण आपण तशी भक्तीच करत नाही ना. वारीला जातात बघा, वारीला गेल्याच्या नंतर तिथून ज्ञानेश्वरी आणावी, गाथा आणावा. तिथं गेल्याच्या नंतर ती आजीबाई जाते म्हणती, माझ्या नातीला जरा छोटीशी बाहुली द्या. असं घेऊन येतात तिकडून. तिकडून येताना हे नाही घेऊन यायचं, तिकडून येताना ज्ञानेश्वरी घेऊन यायची असते बरं का. हां, हे असे अनेक साम्य माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ते रान खराब आहे, ते खेचरीचं रान आहे. तिथं गेल्यानंतर माणसाचं मन कसं होतं, मन वेडं होऊन जातं. अभंगाचं दुसरं बहुखेचा रीचे रान, बहुखेचा रीचे रान, बहुखेचा रीचे रान.
जाता वेळे होय मन जाता वेळे होय मन बहुखेचा रेच रान बहुखेचा काय सांगितलंय? बहु खेचरीचे रान आणि जाता वेडे होई म्हण. ते रान कसं आहे? ते खेचरीचं रान आहे, ते चकव्याचं रान आहे. तिथं गेल्यानंतर माणसाचं मन कसं होतं? मन वेडं होऊन जातं. वारीला गेल्यानंतर आज वार कोणता आहे, तारीख कोणती आहे, काही समजतं का हो? कसे ते दिवस निघून जातात काहीच समजत नाही. कारण तिथं गेल्यानंतर माणसाचं मनच वेडं होऊन जातं. हा, आता दुसऱ्या चरणामध्ये काय सांगितले? बहु खेचरीचे रान आणि जाता वेडे होई म्हण. आणि तिसऱ्या चरणामध्ये काय सांगतायत? तेथे जाऊ नका कोणी. असं का सांगितलं असेल बरं? एखाद्याला जर सरळ सांगून कळत नसेल तर त्याला कुठल्या भाषेमध्ये सांगावं लागतं? उलट्या भाषेमध्ये सांगावं लागतं. माझे तुकोबाराय काय लहान आहेत का हो? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. त्यांच्या नामाला सुद्धा यम भीतोय. माझे तुकोबाराय काय लहान आहेत का? अहो, माझे तुकोबाराय पायाला लागले. लागोनिया पाया, लागोनिया पाया, लागोनिया पाया, विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया, लागोनिया हरी पाया, लागोनिया पाया, विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया, लागोनिया पाया, लागोनिया पाया, विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया, लागोनिया पाया, जय श्री राधे. लागोनिया पाया, विनवितो तुम्हाला. टाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. विठ्ठल 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 मना वेळोवेळा. विठ्ठल 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 मना वेळोवेळा. हो विठ्ठल 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 मना वेळोवेळा. विठ्ठल 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 मना वेळोवेळा. काय सांगितलंय? लागोनिया पाया, विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. अहो, माझे तुकोबराय पायाला लागले, हात जोडले, कर जोडोनी विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अहो, हाका सुद्धा मारल्या, हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. अहो, वेगळी भाषा सुद्धा वापरली. कोणती? किती सांगू तरी न ऐकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. अहो, बटकीचे शब्द वापरले, शिंदळीचे शब्द वापरले, तरी लोक ऐकायला तयार नाही. लोकांना सरळ सांगून कळत नव्हतं, म्हणून लोकांना कुठल्या भाषेमध्ये सांगितलं? उलट्या भाषेमध्ये सांगितलं. अभंगाचं तिसरं चरण. तेथे तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी. तेथे जाऊ
खेचरीचे गेले नाही आले परतोनी गेले नाही आले परतोनी प्रभू केसरीचे रान बहु खेचरीचे रान बहु खेचरीचे रान बहु खेचरीचे काय सांगितले? तेथे जाऊ नका कोणी आणि गेले नाही आले परतोनी. असं का म्हटलं असेल? कारण जो पंढरपूरला जातो ना तो कोण होतो? तो मोक्षाचा अधिकारी होतो. त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही म्हणून सांगितलंय तेथे जाऊ नका कोणी आणि गेले नाही आले परतोनी. बघा आपण कीर्तनाला आलोय की नाही? आपण कीर्तनाला आलोय म्हणजे टाळी तर वाजलीच पाहिजे. माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण तर झालंच पाहिजे. सगळ्यांनी हात वरती करायचे. महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण वर्ग सगळ्यांनी हात वरती करा. करावरती. हा. जे तुम्हाला कडवे बोलले ना तेच तुमचे गोडवे गातील. ज्यांनी तुमची निंदा केली ना तेच तुमची स्तुती करतील. माय बाप हो, भगवंताचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस नक्कीच येतील. सोन्याचे दिवस नक्कीच येतील. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई विठोबा रखुमाई, 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 ढोबा, 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 ढोबा. इतका सुंदर हार माझ्या गळ्यामध्ये घातलात, सांगून जाईल लक्ष देऊन ऐका. स्वर्गवासी झाल्याच्या नंतर, वैकुंठवासी झाल्याच्या नंतर कुणीही गळ्यामध्ये हार घालतं, बरोबर की नाही? स्वर्गवासी झाल्याच्या नंतर, वैकुंठवासी झाल्याच्या नंतर कुणीही गळ्यामध्ये हार घालतं. पण जिवंतपणी गळ्यामध्ये हार पडायला फक्त वारकरी संप्रदायच लागतो. फक्त वारकरी संप्रदाय लागतो. बघा आज या ठिकाणी सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे, हा अभंग कोणाचा आहे? जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये सांगितलेलं आहे पंढरपूरला मोठं भूत आहे, ते आलेल्या गेलेल्यांना झपाटतं. म्हणून तुम्ही काय करा, तेथे जाऊ नका कोणी, तुम्ही तिथं जाऊ नका. पण हे सांगण्याकरता काहीतरी अनुभव असावा लागेल ना, काहीतरी पुरावा तर द्यावा लागेल ना. हाच पुरावा महाराज अभंगाच्या शेवटच्या तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला.
पुन्हा गर्भा नाही आला पुन्हा गर्भा नाही आला बहोकेचा रीचे राय बहोकेचा रीचे राय जाता वेडे होय मन जाता वेडे होय मन जाता वेळे हो जाता वेळे होय बहोकेचा तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला. काय सांगितलंय तुकाराम महाराज सांगतात आम्ही पंढरपूरला गेलो परत जन्माला आलो नाही. अहो पण तुकोबरा हे सांगण्याकरिता तरी तुम्हाला यावं लागलं असेल ना. मग पुढे आणखीन कीर्तन वाढेल बरं का. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असेल बोलिले जे ऋषी साच भावी वर्त्या. बोलायचं झालं तर खूप काही बोलण्यासारखं आहे. आज या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून माझ्या जन्मदात्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करून माझ्या गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करून माझ्या सेवेला पूर्ण मिळा.